दोन ठाकरे बंधू महाराष्ट्रात एकत्र येणार म्हणल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जे जुने शिवसैनिक आहेत, राजकारणाला जे सकारात्मक पद्धतीने पाहतात, त्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद होता। दोन ठाकरे बंधूची ज्यावेळी जाहीर सभा त्यांनी घेतली त्यावेळेस बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले। मुंबई महानगरपालिकेसह बहुतांश महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे इतर शरद पवारांच्या पार्टीला सोबत घेऊन निवडणुका सुद्धा लढले। दोन भाऊ एकत्र आल्यामुळे कदाचित मुंबई महानगरपालिका ठाकरे जिंकणार अशी त्या ठिकाणी चर्चा होत असताना भाजपनं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना सोबत घेऊन जी मुसंडी मारली त्याच्यामध्ये ठाकरे 65 अधिक मनसेचे असे मिळून 71 जागेवरच यांचा ब्रेक लागला। ब्रेक नुसता लागला नाही, कारण मनसेच्या 6 जागेनी किंवा ठाकरेंच्या 65 जागेनी मुंबई महानगरपालिका ही ताब्यात येऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं। आणि ज्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, ज्या भाजपला आणि एकनाथ शिंदेंना महानगरपालिकेची सत्ता मिळू द्यायची नाही, मग ती कोणतीही महानगरपालिका असू द्या, या पद्धतीचं वातावरण स्वतः ठाकरे बंधूंनी निर्माण केलं। तेच ठाकरे बंधू निवडणुका झाल्यानंतर अचानक राज ठाकरेच्या 7-8 नगरसेवकांनी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। संजय राऊतांची तळपायाची आग मस्तकाला गेली। त्यांचं जाहीर स्टेटमेंट आहे की महाराष्ट्रामध्ये एमआयएम ला सोबत घेणं किंवा एमआयएम ज्या पद्धतीचा शत्रू आहे त्याच पद्धतीचा मराठी माणसांमध्ये एकनाथ शिंदेंना त्यांनी शत्रू समजलं। म्हणजे ज्या पद्धतीची तुलना केली गेली आणि अशा लोकांसोबत राज ठाकरेंनी युती करणं म्हणजे एमआयएम सारख्या वृत्ती सोबतच युती झाल्यासारखा प्रकार हा केला गेलाय। म्हणजे दोन ठाकरे बंधूंमध्ये उभी दरार त्या ठिकाणी पडली असं म्हणायला हरकत नाही। सत्तेसाठी लोक कुठल्याही थराला जातात। ज्या उद्धव ठाकरेंनी विश्वासाने मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या जवळच्या शिवसैनिकांना, इच्छुक उमेदवारांना किंवा लढणाऱ्या लोकांना तिकीट दिलं, उभा केलं, निवडून आणलं, त्याच्यातली सुद्धा पहिली गद्दार महिला ही मुंबई समोर, महाराष्ट्रासमोर आली। उद्धव ठाकरेंना एक म्हणजे बीएमसीची निवडून आलेली नगरसेविका अचानक नॉट रिचेबल झाली। याचा अर्थच असा आहे ठाकरेंची राजकारणावरची पकड ही मजबूत नाही तर ती सैल झाली की काय, हा खरा महत्वाचा मुद्दा आहे। का राज ठाकरेंना स्वतःच्या भावासोबत असताना सुद्धा भावाला ज्यांनी फसवलं, भावाचा पक्ष ज्यांनी फोडला, भावाचा किंवा आपल्या काकांचा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्यांनी फोडली त्यांच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला। राजू पाटील नावाचे राज ठाकरे साहेबांचे जे माजी आमदार आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या 7-8 नगरसेवकांनी आम्ही सत्तेत बसणार नाही, आम्ही काही चमत्कार घडू शकणार नाही, परंतु आम्हाला जर ज्या मायबाप जनतेने निवडून दिलेलं आहे त्या मायबाप जनतेसाठी जर आम्हाला काही कामं करायची असतील तर आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल। याचा अर्थच असा आहे सत्ता फार महत्वाची। तुम्ही कुठल्या पक्षामध्ये आहात, कुठल्या पक्षासोबत नाही, तुम्ही कुठल्या विचाराचे आहात, कुठल्या विचाराचे नाहीत, याला काहीही किंमत नाही। तुम्ही सत्तेमध्ये असल्यानंतर तुमचं अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा कोणीही देऊ शकतो, फक्त तुम्ही सत्तेचे भागीदार झाले पाहिजे। इतकं साधं सरळ गणित सत्तेचं असतं। निवडणुकीच्या अगोदर बरेच नगरसेवक, मग ते राज ठाकरेंचे असतील किंवा उद्धव ठाकरेंचे असतील, शरद पवारांचे असतील किंवा अजित पवारांचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा अजून कुणाचे असतील, आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून भाजपच्या कळपात गेले, कोणी एकनाथ शिंदेच्या कळपात गेले। एकनाथ शिंदेंनी ज्यांना तिकीट दिलं नाही ते दुसऱ्या पक्षात गेले, भाजपने ज्यांना तिकीट दिलं नाही ते सुद्धा मग
अजित पवारांच्या पक्षात गेले किंवा अजून इतरांच्या पक्षात गेले. म्हणजे ज्या ज्या नगरसेवक निष्क्रिय ठरले किंवा ज्यांना मी निवडून येईल की नाही भीती वाटत होती, असे सुद्धा नगरसेवक वेगळ्या वेगळ्या पक्षात गेले आणि तिकडे सुद्धा सपकून आपटले. उद्धव ठाकरेंनी काल एक सुंदर वाक्य त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने व्यक्त केलं होतं. ते असे म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना किंवा ज्यांनी शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे किंवा इतर पक्षांमध्ये गेले ते 60, 70, 80 नगरसेवक हे अक्षरशः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सपशेल पडले. कदाचित त्यांना टक्केवारीमध्ये सुद्धा सांगायचं होतं. म्हणजे 90% उद्धव ठाकरेंना सोडून गेलेली लोक जर निवडणुकीत पराभूत झाले असतील, याचा अर्थ आहे गद्दारांवर कोणीही विश्वास ठेवत नाही. मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्या. जसे अंधभक्त सगळ्या पक्षांमध्ये आहेत, गद्दार सुद्धा सगळ्या पक्षांमध्ये आहेत. स्वार्थासाठी ते इकडच्या तिकडच्या पक्षामध्ये उड्या मारतात. बरेच जण त्यांना आयाराम गयाराम म्हणतात. पण काही लोक असे ते 1% सुद्धा नाहीत, एका दुसरे लोक आहेत की आपण 2-3 टर्म त्या ठिकाणी निवडणुका लढल्या, परंतु आता आपण थांबलं पाहिजे, इतरांना संधी मिळाली पाहिजे, कारण आपण पराभूत होऊ. कदाचित धोक्याची घंटा त्यांना कळली असावी. काही लोक असे आहेत ज्या पक्षामध्ये 1-2 टर्म आपण निवडून आलोय किंवा ज्या पक्षांमध्ये आपण याच्या अगोदर नगरसेवक म्हणून किंवा इतर लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व केलंय, नंतर मात्र त्यांना सत्ताधारी पक्षामध्ये जावं लागतं. सत्ताधारी पक्षामध्ये गेल्याशिवाय किंवा भाजप शिंदे गटात गेल्याशिवाय आपण निवडूनच येऊ शकत नाही, अशी ज्यांना त्या ठिकाणी खात्री असते ते कदाचित त्या पक्षामुळे निवडून आले असतील, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु त्यांचा जो आतला आत्मविश्वास आहे तो डळमळीत झालेला आहे, हे सुद्धा या निवडणुकीनं स्पष्ट केलेलं आहे. म्हणून उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास, राज ठाकरेंचा आत्मविश्वास, कदाचित त्यांच्या शिवसैनिकांचा, मनसैनिकांचा आत्मविश्वास हा जरी कदाचित मजबूत असेल, परंतु या सत्ता समीकरणाच्या घडामोडीमध्ये सत्तेसाठी ते कुणासोबत जर जात असतील तर हे भयानक आहे. याचा अर्थ फक्त राज ठाकरे चूक करतात का? अजिबात नाही. अशी कुजबूज आहे की उद्धव ठाकरे सुद्धा एकनाथ शिंदेना सत्तेत बसू द्यायचं नाही म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपशी त्यांची पडद्याच्या आडून बोलणी चालू आहे, अशा बातम्या आहेत. अशी कुजबूज आहे. मुंबईतले लोक अशी कुजबूज करतायत. कदाचित शिंदेना बाजूला ठेवण्यासाठी भाजप ठाकरेंना बाहेरून पाठिंबा दे असं म्हणू शकतं, किंवा भाजप आणि शिंदे गटाला सोबत त्या ठिकाणी सत्तेत घ्यायचं नाही किंवा सत्तेत बसू द्यायचं नाही म्हणून कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इतर सगळ्यांसोबत सुद्धा एकमत करू शकतात, अशी ही शक्यता नाकारता येत नाही. पण बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कुठल्याही भारतीय नागरिकांनी विसरू नये. आरक्षणाच्या एकंदरीत सगळ्या लाभामुळं प्रतिनिधित्व मिळालं. आरक्षणामुळे जर प्रतिनिधित्व मिळालं असेल, उद्या मुंबई महानगरपालिकेच्या किंवा इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका झाल्या, आता महापौरांचं आरक्षणाची त्या ठिकाणी सोडत जाहीर होईल. मुंबईत अशी परिस्थिती, आजपर्यंत अनुसूचित जमातीला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि उद्धव ठाकरेकडेच असे 2 यक्के आहेत जे एसटी प्रवर्गातून त्या ठिकाणी येतात. याचा अर्थ असा आहे, उद्या जर ते आरक्षण त्या ठिकाणी जर प्रसिद्ध झालं, जाहीर झालं, तर उद्धव ठाकरेंना सुद्धा त्या ठिकाणी लॉटरी लागू शकते. म्हणजे गेलेली महानगरपालिका कमी अधिक नगरसेवक जरी त्यांचे निवडून आलेले असले आणि निवडून आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांची भावाची युती जरी फुटीच्या उंबरट्यावर जरी असली आणि चुकून बीएमसीच्या महापौर जर अनुसूचित जमातीचा किंवा त्या एसटी प्रवर्गाचा जर जाहीर झाला, तर ते 2 यक्के मधला एक महापौर हा ठाकरेंचा होऊ शकतो. इथपर्यंत हे सगळं राजकारण ठाकरेंच्याच भोवती फिरतंय. परंतु एक ठाकरे सत्तेमध्ये येण्यासाठी धडपड करतायत, तर दुसरे ठाकरे इतरांशी त्या ठिकाणी हात मिळवणी करतायत. हे जर असंच चालत राहिलं, लोकांनी ज्या विश्वासाने मतदान केलं, ज्या मराठी माणसांनी यांच्यासोबत
मतदान करून सोबत आहोत असं जाहीर केलं, त्या मायबाप जनतेला सुद्धा ही लोक फसवतायत का, अशी सुद्धा कुजबूज सुरू आहे. परंतु ही सगळी चर्चा आहे, ती कशा पद्धतीने घ्यायची हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी जय शिवराय.